सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 13 जुलै 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सातारा जिल्हा परिषदचा कारभार म्हणजे आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते हे पुन्हा एकदा सिद्ध. खटावच्या बंधाऱ्याचे काम निविदेपूर्वीच 50% पूर्ण केल्याचा जिल्हा परिषद सदस्य मनीषा फडतरे यांचा सर्वसाधारण सभेत पुण्यासह गौप्यस्फोट. खटाल येथील या नदीवरील जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत मंजूर झालेल्या 1,83,00,000 सिमेंट बंदराच्या कामातील अनियमितचा मुद्दा शुक्रवारी सातारा जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. एका लोकप्रतिनिधीच्या वरदहस्ताने निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच प्रत्यक्ष काम सुरू होऊन तब्बल 50% काम पूर्ण झाल्याचा गंभीर आरोप औंध जिल्हा परिषद गटाच्या सदस्या मनीषा फडतरे यांनी करत सत्ताधारी प्रश्नाला धारेवर धरले. सभागृहात संबंधित कामाचे छायाचित्र असलेला फलक सभागृहात प्रदर्शित करत त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे सत्ताधारी आणि प्रशासनाची मोठी कोंडी झाली आणि सातारा जिल्हा परिषदचा कारभार म्हणजे आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सातारा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके सत्ताधाऱ्यांशी चांगलेच भिडले. आरोग्य शिक्षण विभागातील विविध प्रश्नांवर मांडली आक्रमक भूमिका. जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. या सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, आरोग्य सेवा, पाणी पुरवठा तसेच रस्ते, वीज, महिला व बालकल्याण आदी विभागातील त्रुटी निरसनास आणून दिल्या. ग्रामपंचायत स्तरावर होत असलेल्या निश्चित आणि नियोजन शून्य कामाच्या विसंगतीबाबत यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यामुळे सातारा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत स्वाभिमानी शेतकऱ्यांचे राजू शेळके सत्ताधारी चांगलेच भिडले असे म्हणावे लागेल. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चे मांडणीला सुरुवात. 7 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव स्वीकारले जाणार. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2026-31 कालावधीत संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रमुख राजकीय आघाड्यांनी मोर्चे बांधणीला वेग दिला आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय साहित्य निबंधक डॉक्टर महेश कदम यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 7 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव स्वीकारले जाणार आहेत. या प्रक्रियेनंतर मतदारसंघनिहाय राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. विविध राजकीय पक्षांकडून तालुकानिहाय बैठका, सभासद संस्थांचे संपर्क, संभाव्य उमेदवारांचे चाचपणी आणि स्थानिक पातळीवर समन्वय सुरू झाला आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. होळ तालुका फलटण येथे बनावट दूध रॅकेटवर धाड. वे पावडर, नॉन डेअरी क्रीम, मिक्सर जप्त. 5 जणांवर गुन्हा. फलटण तालुक्यातील होळ येथे दूध भेसळीच्या संशयावरून अन्न औषध प्रशासनाने रविवारी सकाळी धडक कारवाई केली. जनावरांच्या एका गोठ्यावर छापा टाकला. या कारवाईत बनावट दूध तयार करण्यासाठी वापरले जात असलेलं संशय असलेले साहित्य मिक्सर जप्त करण्यात आला. जप्त साहित्याच्या नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवालानंतर संबंधित अन्न व सुरक्षा मानके अधिनियमांतर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी कुणाल दिलीप भोसले, मंगल दिलीप भोसले, दिलीप निवरा भोसले तिघे राहणार होळ तालुका फलटण व पावडर पुरवणा अन्य दोघा अनोळखी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया फलटण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. साहित्य तुषार शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रुपाली खापणे, इम्रान हवलदार आणि ऋतुजा चव्हाण यांच्या पथकाने रविवारी सकाळी 9 सुमारास ही कारवाई केली. या कारवाईत फलटण ग्रामीण पोलिसांचे सहकार्य लाभले. महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, पोलीस हवालदार महादेव पिसे, अमोल पवार, पोलीस कॉन्स्टेबल सूरज काकडे, श्रीकांत खरत, कल्पेश काशी व महिला कॉन्स्टेबल अश्विनी सावंत यांनी बंदोबस्त ठेवला होता. युरिया चुन्याची तर डीएपी दगड भुकटीची भेसळ. रासायनिक खतांमध्ये बोगसबाजी. ग्रामीण शेतकरी टार्गेट. जिल्ह्यात प्रामुख्याने युरिया, डीएपी, एमओपी आणि संयुक्त खतांमध्ये भेसळ होत असल्याचे बऱ्याचदा निदर्शनास आले आहे. युरियामध्ये चुन्याची पावडर, जिप्सम किंवा साध्या मिठाची भेसळ केली जाते. डीएपी मध्ये दगडाची भुकटी, राख किंवा कमी दर्जाचे फिलर पदार्थ मिसळले जात आहेत. एनपीके व सूक्ष्म अन्नद्रव्य खतांमध्ये निकृष्ट रासायनिक पदार्थ मिसळून शेतकऱ्यांच्या माती मारली जात आहे. बोगस खत विक्रीतून उत्पन्न घटवत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. रासायनिक खतांची बोगसबाजी रोखण्यासाठी कृषी विभागाने कारवाईची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे. सातारा शहरातील कृष्णा पुलावर महिला पोलीस हवालदाराच्या प्रसंगोपनामुळे मायलेकाचे प्राण वाचले. तृप्तीवीर यांच्या धाडसाचे, सतर्कतेचे सर्वत्र कौतुक. सुट्टीच्या दिवशी कर्तव्याची जाणीव ठेवत एका महिला पोलीस हवालदाराने दाखवलेल्या तत्परतेमुळे कृष्णा पुलावर एका महिलेसह तिच्या 9 महिन्यांचे चुकल्याचे प्राण वाचले आहेत. महिला पोलीस हवालदार तृप्तीवीर यांनी दाखवलेल्या धाडसाचे व सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सातारा शहरातील कृष्णा पुलावर एक महिला तिच्या 9 महिन्यांच्या बाळासह संशयास्पद आणि अत्यंत चिंताजनक परिस्थितीत उभी असल्याचे दिसून आले. याचवेळी तेथून जात असलेल्या आणि साप्ताहिक सुट्टीवर असलेल्या महिला पोलीस हवालदार तृप्तीवीर यांनी परिस्थितीचे गांभीर्य त्वरित ओळखले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या महिलेच्या दिशेने धाव घेत योग्य वेळी मध्यस्थी केली. त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे संभाव्य अनर्थ टळला असून मायलेकाचे प्राण सुरक्षित राहिले. कर्तव्यावर नसतानाही दाखवलेली सामाजिक जबाबदारी, तत्परता आणि संवेदनशीलतेमुळे एक मोठी दुर्घटना टळायची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तृप्तीवीर यांच्या या कामगिरीमुळे सातारा पोलीस दलाची संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ प्रतिमा पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वळसे तालुका सातारा येथे कारच्या धडकेत पाटक्या मातेल राजेश शिंदे या व्यावसायिकांचा मृत्यू. डोक्यात हेल्मेट असले तर वाचला असता जीव. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वळसे तालुका सातारा येथे कारच्या धडकेत दुचाकीवर राजेंद्र सदाशिव शिंदे वय 55 राहणार पाटक्या माता तालुका सातारा या व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवार दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की राजेंद्र शिंदे यांचे वाडेफाटा येथे काचेचे दुकान आहे. रविवारी सकाळी ते नागटाने ते कामानिमित्त निघाले होते. त्यावेळी वळसे पेट्रोल पंपकडे एक कार येत होती. त्याचवेळी शिंदे दुचाकीवरून येत असताना त्यांच्या दुचाकीला कारची धडक बसली. या अपघातात ते महामार्ग पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जर त्यांच्या डोक्यात हेल्मेट असतं तर त्यांचा जीव वाचला असता असे पोलिसांनी सांगितले. पुण्यातील कचऱ्यामुळे निसरे बंधाऱ्याला धोका. पाटण तालुक्यात गेल्या काही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. परिणामी पुण्याच्या पाण्यासोबत वाहून आलेली मोठी झाडे, फांद्या आणि इतर कचरा निसरे बंधाऱ्याच्या संरचनेला अडकला आहे. त्यामुळे बंधाऱ्यावर पाण्याचा दाब वाढून संरचनेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुराच्या प्रवाहात वाहून आलेली मोठी झाडे बंधाऱ्याच्या कठड्याजवळ अडकल्याने पाण्याचा प्रवाह अंशतः अडकला आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचा वेग वाढल्यावर बंदराचा काही भाग अतिरिक्त ताण येऊ शकतो. वेळीची झाडे आणि कचरा हटवला नाही तर बंदराच्या नुकसान होण्याची शक्यता नागरिकांच्याकडून व्यक्त होत आहे. सार्वजनिक शौचालयासाठी 82 लाखांचा खर्च, वाई शहरातील गजब प्रकार, नगराध्यक्ष चौकशी करणार का असा सवाल. वाई नगरपालिकेच्या अजब कारभाराचा गजब नमुना समोर आला आहे. एका सार्वजनिक शौचालयासाठी पालिकेने तब्बल 82 लाख रुपये खर्च झाल्याचे उघड झाले आहे. एका शौचालयासाठी इतका खर्च कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील गणपती घाट, नाना नानी पार्क शेजारी उभारण्यात आलेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. महाबळेश्वर प्रतापगड रस्त्यावर मेटतळे येथे खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन. महाबळेश्वर किल्ले प्रतापगड प्रमुख राज्य मार्गावरील खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या मेतडे ग्रामस्थांनी शासनाने लोकपर्यंतचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. महाबळेश्वर प्रतापगड हा महत्वाचा पर्यटन मार्ग आहे. गेल्या 3 वर्षांपासून रस्त्यावरील खड्डे उकडलेले डांबरीकरणाने पुढे देखभालीमुळे नागरिक व पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. मेटतळे गावासह परिसरातील नागरिक विद्यार्थ्यांनी नोकरदार दररोज या मार्गाने प्रवास करतात. विशेषतः महाड नाका आणि अप्सरा हॉटेल परिसरात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.